मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, राज ठाकरेंचा इशारा। राजकीय पक्षाच्या दबावापोटी अमराठी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला। मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांच्या कानफटात मारली होती का? राज ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यासाठीच हिंदीचा डाव, मुंबई ताब्यात घेऊन गुजरातला द्यायची हे दिल्लीचं स्वप्न। राज ठाकरेंचा केंद्रासह राज्य सरकारवर निशाणा। मीरा रोडमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेला मनसेच्या अविनाश जाधव यांची भेट। काही वर्षांआधी राज ठाकरे यांनी शिवसेनेत असताना या शाखेचं केलं होतं उद्घाटन। मुंबईला कुणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। कुणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू, उद्धव ठाकरेंचा इशारा। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे फडणवीसांनी कान टोचले। 8वीतली मुलं देखील असं भांडत नाही, दोन्ही नेत्यांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा, फडणवीसांचं वक्तव्य। या अधिवेशनात विरोधकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा देखील दिसली। विरोधकांच्या चड्डी बनियन आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा टोला। सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, मात्र महाराष्ट्रातील जनतेच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणार, कुणाचं भरलं ताट आम्ही घेऊन जाणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। विधान भवनातील हाणामारी पूर्णपणे चुकीची, हेवेदावे बाजूला ठेवून विकास कामांवर जोर दिला पाहिजे। लोकप्रतिनिधींनी लोकांच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे। विधान भवनातील राड्यानंतर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया। पक्षांना आता कार्यकर्ते नाही तर गुंड हवे, प्रत्येक जिल्ह्यात गुंड पेरण्याचं काम पक्षांनी सुरू केले। विधान भवनातील राड्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीची आज बैठक, संसदीय अधिवेशनाआधी इंडिया आघाडीची बैठक। ऑनलाईन पद्धतीने बैठकीला प्रमुख नेते हजेरी लावणार, बैठकीत अजेंडा ठरवला जाणार। राज ठाकरेंचा मारझोडीवरच जास्त विश्वास, मला वाटतं असं बोलल्याशिवाय लोक टाळ्या शिट्ट्या वाजवत नाहीत। भाजप नेते प्रवीण दरेकर यांची राज ठाकरेंवर टीका। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील आरोपांच्या चौकशीबाबत आमचं फडणवीसांकडे लक्ष, तर मी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही। अनिल परब यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 24 तारखेला बच्चू कडूंचं संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीवरून बच्चू कडू आक्रमक। अमोल कोल्हेंसह निलेश लंके आणि ओमराजे निंबाळकर यांचा कडूंना पाठिंबा। ना हनी ना ट्रॅप, अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणत पटोलेंवर पलटवार। अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, मात्र राजकारणात वास्तवाला जास्त महत्त्व असतं। एखादा दिवस नक्कीच येईल ज्या दिवशी असा निर्णय होईल, सुनील तटकर यांची प्रतिक्रिया। 21 जुलैला मी बिहार राज्यात येत आहे, दम असेल तर माझ्या केसाला हात लावून दाखवा। भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांचं थेट भाजप खासदार निशिकांत दुबेंना आव्हान। जमील शेख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केली। मुख्यमंत्री बोलत असताना जमील शेख यांच्या मुलींचा आक्रोश दिसला। मुख्यमंत्र्यांमधील बाप जागा झाल्याचं दिसलं, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। संगमनेरमध्ये विविध पक्ष आणि संघटनांकडून प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध। प्रवीण गायकवाडांच्या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार ओळखा, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची। आम्हाला बळजबरीनं मारहाण करून खोट्या गुन्ह्यात गुंतवलंय। सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेचा खळबळजनक दावा, आम्हाला न्याय मिळाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करू। महादेव गित्तेंच्या पत्नी मीरा गित्ते यांचा इशारा। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह घोटाळा प्रकरणात दाखल आरोपपत्राची कोर्टाकडून दखल। रोहित पवारांसह इतरांविरोधात समन्स। रोहित पवारांना 21 ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश। आमिर खान माझे चांगले मित्र आहेत, माझ्या नावानं आमिरची फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करा, उदयनराजे भोसले यांची मागणी। पुण्याच्या डेक्कन परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी, ही बॅटरी लवकरच संपणार कारण ही घराणेशाहीवर चालते, अशा आशयाची बॅनरबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा। जालन्यात काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष मेहमूद शेख यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश। छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांचे बॅनर। शहीद सप्ताहाबाबत नक्षलवादी सक्रिय झाल्याचं चित्र। पलानार फुलपाड रस्त्यावर बॅनरबाजी। इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतर झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं जल्लोष साजरा। राज्य सरकारच्या निर्णयाचं स्वागत। नाशिकच्या निफाडमध्ये शेतकऱ्यांनी कोथिंबीर आणि मेथी रस्त्याच्या कडेला फेकून दिली। कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। नाशिक बाजार समितीत कोथिंबीर आणि मेथीच्या जोडीला 1 रुपया दर। भंडाऱ्यासह गोंदिया ते नागपूर ऑटो संघटनेचा बेमुदत संप। ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानी कारभारामुळे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप।
जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार. अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विधान भवनातील दालनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. शिवाजीराव पाटील चंदगड विधानसभेचे आमदार. पुण्यात शेतकऱ्यांचं साखर संकुलात आंदोलन. तानाजी सावंतांच्या माढ्याच्या भैरवनाथ कारखान्याविरोधात आंदोलन. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम न मिळाल्यानं आक्रमक. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील कोल्हार इथे अपघात. टेम्पोच्या धडकेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू. नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी. मुंबईत लोकलमध्ये जागेवरून महिलांमध्ये भांडण. मराठीत बोल असा एका महिलेचा दुसऱ्या महिलेला आग्रह. वर्धा शहरालगतच्या वरुड आलोडी परिसरात 3 ठिकाणी चोरी. सोने चांदीचे दागिने रोख रकमेसह एवज जंपास 2 ठिकाणाहून दुचाकीही पळवल्या. भंडाऱ्यात बाळाची 70,000त विक्री. संबंधित बाळाला अवैधपणे दत्तक दिल्याचं स्पष्ट. 7 जणांवर गुन्हा दाखल. बाळ बालकल्याण समितीच्या ताब्यात. हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंटवरून एका स्थानिक व्यापाऱ्याला गंडा घालण्याचा प्रयत्न. सायबर सेलकडून चौकशी सुरू. सांगलीच्या कवठे महांकाळमधील नांगोळेत एकाच कुटुंबातील 4घांकडून विषप्राशन. कुटुंबातील 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू. दोघांची प्रकृती गंभीर. कुटुंबानं आत्महत्या केली की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू. येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना. सामायिक सुविधा केंद्रासाठी राज्य शासनाकडून अंतिम मान्यता. 12 कोटी 23 लाख रुपये निधीची तरतूद. जळगावमध्ये TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. TV9नं बातमी दाखवल्यानंतर 24 तासात गर्भवती महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट सुरू. गेल्या 8 ते 10 दिवसापासून रुग्णालयातील गरोदर तसंच प्रसूती झालेल्या महिलांच्या वॉर्डमधील लिफ्ट होती बंद.